नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 14 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः 6 वाजत आले आणि आत्ता आपण पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर पाहिलं काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी नाशिकच्या मालेगावच्या आसपासच्या उत्तर पूर्वेकडील भागांमध्ये थोड्याशा पावसाच्या नोंद झाल्या. त्याला लावून जळगावमध्ये थोडासा पाऊस झाला. यानंतर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तर भागात थोड्याशा पावसाची नोंद झाली. कोकणात तुरळक पाऊस झाला आहे. बाकी बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळालेलं आहे. आणि या कोरड्या हवामानासोबतच काल राज्यातील सर्वच विभागांमध्ये नेहमीच्या तुलनेत तापमान काही ठिकाणी 2 अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी ते 6 अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळालेलं आहे. म्हणजे उन्हाचा कडाका राज्यात हा वाढलेला आहे. आणि अशा प्रकारचं ऊन हे सहसा या काळात पडत नाही, पण यंदा उन्हाची तीव्रता जरा अधिक आहे. बाकी सध्याची जर का आपण या ठिकाणी पाहिलं की वाऱ्याची स्थिती काय आहे तर चक्रवाढ इकडे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या आसपास आहेत. मान्सूनचा आस असले कोणचा पट्टा उत्तर भारतातून गेला आहे. एक चक्रवाढ दक्षिण भारताच्या आसपास आहेत आणि त्यातूनच एक हवेचं जोड क्षेत्रासारखी स्थिती राज्याच्या दक्षिण भागातून अशा विदर्भ आणि मग या ठिकाणी पूर्वेकडे अशा प्रकारे विस्तारलेली आहे. आणि या सिस्टीमचा प्रभाव म्हणून राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही वाढलेली आहे. सध्या जर आपण पाहिलं पावसाचे ढग साधारणतः ही सॅटेलाईट इमेज 5:15 वाजताची चंद्रपूरच्या दक्षिण देखील तालुक्यात म्हणजे राजुरा, गोंडपिंपरीचा असल भाग, त्याच्या आसपासचा भाग, कोरपणा, जिवती या ठिकाणी गर्जनेसह पाऊस येणारे ढग आहे. त्याचबरोबर यवतमाळच्या जरी जमनी व त्याचबरोबर वणीच्या आसपासच्या भागांमध्ये हे पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत. नागपूरच्या हे उत्तरेकडे रामटेक, त्यानंतर इकडे भंडारा, गोंदियाचे तुमसर, तिरोडाच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग दाटलेले आहेत. भंडाराचं त्यानंतर इकडे वर्ध्याचा उत्तरेकडील भाग, अमरावतीच्या उत्तर भागात काही ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहेत. हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाचा ढग बऱ्यापैकी दिसत आहेत. नांदेडमध्ये सुद्धा भोकरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दिसत आहेत. त्यासोबत धाराशिवच्या वाशी, कळंब याच्या आसपास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस देणारा ढग सध्या दिसतोय. लातूरचा भाग पाहायला तर औसाच्या आसपास पावसाचा ढग आहे. आणि या व्यतिरिक्त ही छोटे छोटे ढग आहेत जे की हे अति उंचावरचे ढग आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर यात थोडेसे खाली झाकून गेलेले आहेत. तरीसुद्धा या ठिकाणी साधारणतः कोरेगावच्या आसपास छोटासा ढग पावसाचा आहे. त्यानंतर इकडे कागल किंवा गारगोटीच्या आसपास कोल्हापुरातही एक नवीन मेघगर्जनेसह पाऊस देणारा ढग सध्या दिसतोय. नंतर नाशिकच्या घाटात, ठाणेच्या काय अंतर्गत भागात थोड्याशा पाऊस सरी देणारे ढग सध्या दाटलेले आहेत. विशेष मोठा पाऊस नाही. आणि रात्रीचा जरी आपण अंदाज घेतला तरीसुद्धा रात्रीही साताऱ्यातील काही भाग, सांगली, कोल्हापूरचे काय भाग, बेळगावचे थोडेसे भाग, सोलापूरचे काय थोडेसे भाग असतील या ठिकाणी बार्शीच्या आसपास थोडाफार पाऊस होईल. धाराशिवमध्ये थोडासा पाऊस होईल. लातूर, नांदेड, त्यानंतर हिंगोली, बीड आणि परभणीमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाची शक्यता आहे, पण ती खूप कमी प्रमाणात शक्यता आहे. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळच्या काही भागांमध्ये रात्री पावसाचा अंदाज राहील. धुळे, नंदुरबारच्याही एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या जी काय राज्यात पावसाची शक्यता आहे त्यात या ठिकाणी दक्षिणेकडे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीडचे दक्षिण भाग, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, पण बऱ्याचशा भागांमध्ये हवामान कोरडेसुद्धा या जिल्ह्यात पाहायला मिळेल, कारण हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावर पडेल अशी शक्यता सध्या तरी नाही. त्यासोबतच त्या लागून असलेले पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम हा भाग असेल, बीडचं उत्तरेकडील भाग असतील, हिंगोली, वर्धा, नागपूरचे उत्तरेकडील भाग असतील, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल. या ठिकाणी स्थानिक वातावरण जर तयार झालं तरच एखाद्या ठिकाणी गडगडाटी थोडासा मध्यम पाऊस होईल. अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही. त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावमध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाला तर पाऊस होऊ शकतो. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही. पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी क्वचितच कुठेतरी हलक्याशा पाऊस सरी होतील. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सध्या नाही. आणि जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या नंदुरबार, धुळे, जळगाव
नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा मग गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. पण तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलेला नाही. आणि राज्यातील राहिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कुठेतरी हलका तर कुठेतरी हलका मध्यम पाऊस होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज राज्यातील इतर ठिकाणी सुद्धा नाही. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. तर हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.